आपण आता जाऊया जळगावला। आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत आहेत। सुमित, जळगावमध्ये सुद्धा दमदार पाऊस कोसळताना दिसतोय। नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। काय स्थिती आहे जळगाव मधली? नक्कीच लागली जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती। मात्र हवामान खात्याने आज जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट असं जाहीर केलेला आहे आणि गेल्या 24 तासांपासून पावसाने मोठा जोर या जळगाव जिल्ह्यात धरलेला आहे। पाऊस आल्याने कुठेतरी सर्वसामान्य जनता जी आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न जरी मिटला असेल तरी मात्र शेतकरी देखील या ठिकाणी आनंदित आहेत। पण जो पावसाने जोर धरल्यामुळे आपण जर बघितलं तर जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्याभरातील रस्ते हे पाण्याने आता भरून तुडुंब वाहू लागलेले आहेत। सर्वसामान्यांचं जीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। गेले 24 तासापासून पावसाने जळगाव जिल्ह्यात जोर धरलेला असून काही मार्केटमध्ये पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे काही व्यापाऱ्यांचं नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे। अचानकपणे पाऊस पडल्याने प्रशासनाने ज्या पद्धतीने नाले साफ केले होते, नाल्या साफ केल्याचा दावा ज्या प्रशासनाने केला होता, मात्र प्रशासनाचा तो दावा या ठिकाणी फेल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण पुन्हा नाले हे तुडुंब भरलेले आहेत आणि रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जलसाठा हा तयार झालेला आहे। काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? 24 तासापासून जळगाव शहरात या ठिकाणी पावसाने जोर धरलेला आहे, नेमकी काय परिस्थिती आहे? नेमकी परिस्थिती म्हणाली सुमित, आवाज व्यवस्थित येत नाहीये। इथल्या गटरी ज्या आहेत या नेहमीच साफ केल्या जात नाहीत आणि इथे जर माझ्या समोर जर बघितलं, आपण बॅरिकेड लावलेलं आहे, त्या बॅरिकेडच्या खाली जाळी आहे। त्या जाळीत 2-2.5 फुटाच्या मधल्या आसाऱ्या निघालेल्या आहेत। तिथे कोणी माणूस जर गेलं तर सरळ गटरीत मध्ये पडेल। जर बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाचा जो महापालिकेचा कारोबार आहे, भोंगळ कारभार हा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे। पण पावसाने जरी जोर धरलेला असला तरी या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। तर एवढंच नाही तर दिलासा देखील मिळालेला आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा या ठिकाणी काही अंश काय असोना सुटलेला आहे। नदी नाले आणि धरणं जे आहेत ते जवळपास 95% आसपास भरल्याने कुठेतरी सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी दिलासा मिळाला आहे। मात्र हवामान खात्याच्या वतीने या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। सातत पुढच्या अजून काही तास पाऊस चालूच राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। लागलीजी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।